वळूयात पुढच्या बातमीकडे। विनायक राऊत यांचं डिपॉझिट जप्त करू असं म्हणत निलेश राणे यांनी आव्हान दिलं। सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विनायक राऊत हे ठाकरे गटाचे उमेदवार आहे, तर वैभव नाईक हे येत्या निवडणुकीत टीम मधून बाहेर पडतील। आमदारकीचे जे काही उरलेले महिने आहेत त्याची मजा मारा असा टोला निलेश राणे यांनी लगावला। खासदारांबद्दल जी काय नाराजी आहे त्याचा फायदा आम्हाला वर्ष दीड वर्षापासून होतोय, कारण का 10 वर्षापासून या खासदारांनी काहीच केलेलं नाही। गावागावातून बोंब आहे, गावागावाला प्रचंड राग आहे आणि म्हणून त्याचा फायदा प्लस आता महायुती म्हणून जे सगळे मोठे पक्ष एकत्र आलेत, केलेला मागच्या 2.5 वर्षापासून विकास, केंद्र सरकारचा विकास, म्हणून आम्हाला खात्री आहे 100% आम्ही विनायक राऊतांचं डिपॉझिट पण जप्त करू एवढी आम्हाला खात्री आहे। वैभव नाईकांकडे आता सध्या काहीच काम शिल्लक राहिलेलं नाही। मी काल पण बोललो, महाराष्ट्रातला सर्वात रिकामटेकडा आमदार कोण असेल तर तो वैभव नाईक आहे। पहिलं तर त्याच्या शरीराकडे बघून तो कुठल्याच मॅचचा प्लेअर वाटत नाही। 2024 त्याचे पण दिवस जवळ आलेत, त्याला आम्ही 13वा नाही त्याला टीममधूनच बाहेर काढणार येणाऱ्या त्याच्या निवडणुकीमध्ये। एवढं वैभव नाईकांनी समजून घ्यावं। आता उरलेले जे काय 5-6 महिने ते आमदारकीची मजा मार।